नमस्कार, आपण बघत आहात द पोलीस टाइम्स मराठी। दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीविरुद्ध धडक कारवाई करत साक्री पोलिसांनी मोठे यश संपादन केले आहे। पोलिसांनी या टोळीतील आरोपीकडून तब्बल 7,45,000 रुपये किमतीच्या 18 मोटारसायकली जप्त केल्या असून दुचाकी चोरीचे 9 गुन्हे उघडकीस आणले आहेत। या कारवाईमुळे परिसरातील वाहन चोरांमध्ये खळबळ उडाली आहे। साक्री पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांना गुप्त माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचत मसदी येथून मुख्य संशयित निलेश रमेश खैरनार वय 32 वर्ष याला ताब्यात घेतले। पोलीस चौकशीत निलेश खैरनार याने आपल्या इतर साथीदारांसह साक्री आणि परिसरातून अनेक मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास करत दिशांत रामदास अहिरे वय 26 वर्ष, विशाल राजेंद्र अहिरे वय 24 वर्ष दोघेही राहणार जायखेडा तालुका सटाणा तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले। या चौघांकडून पोलिसांनी एकूण 18 मोटारसायकली हस्तगत केल्या असून त्याची अंदाजे किंमत 7,45,000 रुपये आहे। या कारवाईमुळे साक्री पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या मोटारसायकल चोरीच्या 9 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि पोलीस उपअधीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत पोलीस निरीक्षक दीपक वळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल, विकास शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ, राजू जाधव तसेच पोलीस कर्मचारी बापू रायते, संदीप सावळे, मयूर चौधरी, नारायण चव्हाण, साईनाथ पवार, सुशीलकुमार सूर्यवंशी आणि अमोल पाटील यांनी सहभाग घेतला। दरम्यान संबंधित आरोपीकडून बागलाण तालुक्यातील काही नागरिकांनी मोटारसायकली खरेदी केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे अशा नागरिकांनी स्वतःहून साक्री पोलीस ठाण्यात संपर्क साधून संबंधित वाहने जमा करावीत असे आवाहन करण्यात आले आहे। अन्यथा तपासादरम्यान चोरीची वाहने आढळून आल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे।